पिल्या आहे ना सगळ्यात लेट उठतो, त्याच्यामुळे बिछाना आवरता येत नाही. हे पण घेतलंय आम्ही डोसा. हे बघा, तो कोणाचा पाय अटकला म्हणजे तो पडला, त्याला इथे एवढी जागा आहे ह्या बायच्या खाली. इथं पाणी ठेवली, इथं जेवण ठेवलं होतं. हे ताट इथं होतं, त्याने ढकलत इथं आणलं बुटाजवळ. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर एक बॅड न्यूज आहे. बॅड न्यूज अशी आहे की कालच गॅस संपला. हे बघा, काहीच नाही टाकीमध्ये आणि गॅस कालच संपलाय. गॅस एजन्सीला गेलो होतो तर ते म्हणे महिन्याला एकच गॅस भेटल आणि गॅस ते पुस्तक आहे ते वडिलांच्या नावावरती आणि त्या एकाच पुस्तकावर 2 टाके. तर मी एकच टाकी भेटेल एका महिन्याला आणि त्याला म्हणून नवीन खोलायचंय माझ्या नावावरती, मला नवीन हे करायचंय. तर मग नवीन पण बंद आहे आता. तर काल खूप हे झालं होतं, डोक्याला टेन्शन आलं होतं का मग चूल पेटवायचा विचार चालू होता. पण आता ते कवर गॅस येतो कधी नाही, तर चूलच पेटवायची का. त्याच्यामुळं काल एक सोल्युशन काढलं आम्ही दोघांनी. शेगडी घेतली आहे इलेक्ट्रिक, हे बघा, आणि तिकडे स्विच केलेले तयार. सिंगल शेगडी आहे. एक भाजी झाली का भात मग चपात्या असं ॲडजस्ट करावं लागेल. चुलीपेक्षा तर भारीच आहे. त्याच्यासाठी काल वेगळी वायर हे केली, तिथं स्विच केलेले तयार कोपऱ्यात आणि त्याची वायर डायरेक्ट अशी इथून घेतली हवेतून आणि इथं या बोर्डाला अटॅच करेल ती वायर. तर चुलीपेक्षा बेटर आहे शेगडी. कधी धूर कधी ते भांडे वगैरे काळे होतात. आणि याच्यावर ना तीन ऑप्शन आहे बटनाला. हे बघा, आता 3 वरती आहे. 1 वर जर केलं ना तर बाई पहिली काडी लाल होती, 2 वर केलं का दुसरी काडी लाल होती आणि 3 वर केलं का तिसरी काडी लाल होती. आणि त्याच्यावर जेवढं मोठं भांडं असेल ना तेवढं लवकर तापतं ते. जेवढं छोटं भांडं आहे ना तेवढं लवकर नाही तापत. असं आहे त्याचं, उलट आहे थोडंसं. तर काल आम्हाला समजत नव्हतं एवढं क्लिअर. तर आम्ही चहा ठेवला होता काल संध्याकाळी, आणली ती मशीन. तर चहा ठेवला होता, 1-1.5 तास लागला असेल चहा बनायला. आम्ही सध्या भांड्याकडेच बघत होतो का उकळी काय येत नाही. नंतर मग उकळी आली तेव्हा आम्हाला समजत गेलं हळूहळू. तर मग एखादी वस्तू घ्यायला गेलं तर बायकांचं कसं अजून एखादी घ्यायची असं राहतं. तर मग हे पण घेतलंय आम्ही डोसा. हे बघा, डोसा बनवायचा तवा घेतलाय म्हणून मी कुठं नेत नाही. जे घ्यायचं ते पण घेते, जे नाही लागत ते पण लगेच घेऊन टाकते. हे बघ, असं नेत नाही ना तुम्ही काय आणायला. आणि पिल्या पण होता काल, आहे ना पिल्या पाणी पितोय. हे बघ किती पसारा केलाय पिल्ल्याने इथं. हा, ह्या पण इथं पिल्ल्याला लागलं काल. काय लागलं? बॉल लागला ना. पिल्ल्या ना काल बॉल खेळायला गेला होता तर तिथं पिल्ल्याला लागलंय. अजून कुठं लागलं पिल्ल्या? ह्या पण इथं पण लागलंय पिल्ल्याला. पिल्ल्या गेला तर बॉल खेळायला, है ना पिल्ल्या? हा, तिथं पण लागलंय. आणि सगळं एवढं लागून सुद्धा एवढा पसारा केलाय त्यांनी, आहे ना. पण तो शांतने बसणार, काही ना काही करत राहीन तो. आता कामावर चाललोय मी, सगळं रेडी वगैरे झालोय, कपडे घातले कामाचे. आता मस्त कामावर जायचं. बघा रस्त्यातच झोपलंय. याची पण स्किन आता जरा चांगली झाली आहे. गोळ्या औषधं त्याला चालू आहे. त्याला पण आता जरा बरं वाटतंय. तर मस्त कामावर जातो. ते घरात आहे, नाही दुपारी येतं जेवायला मस्त पैकी. स्वयंपाकाचं काम चालू आहे. इकडं हा खेळत बसलाय. आणि दुपारी काय भेंडीची भाजी आणि डाळ भात. इथे लाल जरा दिसती पा तिकडं शेगडी. काय ठेवलं त्याच्यावरती? डाळ भात आणि भेंडीची भाजी माझी फेवरेट आहे. भरलेली भेंडी, ती अशी आडवी नाही आवडत जास्त, भरलेली भेंडी आवडती. त्याला बुटा वगैरे घालायचे, बुटा सॉक्स घालायचे आणि डायरेक्ट सरळ कामावरती. बुटं एक पडले इथं होडी आहे, टोपी हातात आहे आणि ते कामाचे कपडे पडलेत. बिछाना हा सगळ्यात लेट उठतो. पिल्या आहे ना सगळ्यात लेट उठतो, त्याच्यामुळे बिछाना आवरता येत नाही. म्हणजे इथं कोणाचा पाय अटकला म्हणजे तो पडला, त्याला इथे एवढी जागा आहे ह्या बायच्या खाली. इथं पाणी ठेवली, इथं जेवण ठेवलं होतं. हे ताट इथं होतं, त्याने ढकलत इथं आणलं बुटाजवळ.
आणि असा झोपतो इथं. म्हणजे हा कधी तिथून पळाला इकडं बाहेर येण्यासाठी तर इथं पाय अटकून पडून जाईल. हा बळच करतो कधी कधी असं वाटतं. तर आता जाईन कामाला. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुमच्या घरातला पण गॅस संपला असेल तर तुम्हाला माहीत असेल मला कसं होतं आणि मला माहीत असेल माहिती का तुम्हाला कसं होतं असेल तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय. लाईक सबस्क्राईब नक्की करा. आता काय माहिती कधी गॅस येतो. गॅस आल्यावर पण व्हिडिओ काढेल.